ही गोष्ट आहे एका सामान्य शेतकरी कुटुंबाची, जिथे सत्ता नाही पण संस्कार आहेत, जिथे राजकारण नाही पण समाजसेवा आहे. ही गोष्ट आहे उत्तर कोरेगाव परिसराची आणि त्या मातीशी नातं जपणाऱ्या एका कुटुंबाची. समाजसेवेचा वारसा हा अचानक मिळत नाही, तो पिढ्यानपिढ्या घडत जातो. कैलासवासी सर्जेराव सदाशिव साळुंखे 1980 ते 1985 या काळात उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य म्हणून 15 वर्ष त्यांनी लोकसेवा केली. पद मोठं नव्हतं, पण जनतेचा विश्वास मोठा होता. हाच वारसा पुढे चालवत त्यांचे चिरंजीव व रुपालीताई यांचे पती श्री सुधीर सर्जेराव साळुंखे, सर्वांना परिचित असलेले सुधाभाऊ, 2002 साली लोक आग्रहास्तव वातावरणात तयार झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत ते ग्रामपंचायत सदस्य झाले. त्यांच्या कामाने गाव बोलू लागलं आणि 2007 साली ग्रामस्थांनी त्यांना सरपंच पदाची जबाबदारी दिली. उत्तर कोरेगाव दुष्काळाचं दुसरं नाव. 2004 साल 21व्या शतकातील भीषण दुष्काळ. पाणी नाही, चारा नाही, जनावरं वाचतील की नाही, हीच प्रत्येक शेतकऱ्याची चिंता. त्या काळात सुधाभाऊ थांबला नाही. आमदार, खासदार, प्रशासन जिथे मदतीची दारं होती तिथे ते सातत्याने उभे राहिले. पाणी टँकर, जनावरांसाठी चारा छावणी, गोरगरिबांसाठी अन्नधान्य, हा लढा होता जगण्यासाठीचा. दुष्काळातही एक गोष्ट विसरली गेली नाही, ती म्हणजे शिक्षण. लोकवर्गणीतून शालेय इमारती उभ्या राहिल्या. आज त्या शाळांमधून घडलेली पिढी वेगवेगळ्या क्षेत्रात नाव कमवत आहे. कारण सुधाभाऊंना माहीत होतं, शिक्षण हेच खरं भांडवल आहे. गावाचा चेहरा बदलायचा असेल तर पायाभूत सुविधा मजबूत हव्यात. डांबरी आणि कॉन्क्रीट रस्ते, वाड्या वस्त्यांना मुख्य रस्त्यांची जोडणी. हा विकास फक्त दिसणारा नव्हता, तर माणसाला माणसाशी जोडणारा होता. पाणी अडवा, पाणी जिरवा हा विचार कृतीत उतरला. माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र व राज्य सरकारच्या पाणलोट विकास योजनेतून नाला बांधणी, सिमेंट बंधारे, ओढा रुंदीकरण, शेततळी, विहिरी, प्रत्येक थेंब जपण्याचा प्रयत्न झाला. 2012चा दुष्काळ पुन्हा एकदा पाण्यासाठी व्याकुळ झालेला भाग. पाणी फाउंडेशन, विविध सामाजिक संस्था आणि बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार यांच्याकडून मिळालेली भरीव निधी. काम अर्धवट ठेवणं सुधाभाऊंच्या स्वभावातच नव्हतं, म्हणून ते पूर्णत्वास नेलं. विकास म्हणजे फक्त योजना नाहीत, तर माणसांचं आरोग्यही. प्राथमिक आरोग्य केंद्र, औषध साठा, कर्मचारी, रुग्णवाहिका आणि कोरोना महामारीच्या काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता बेड, औषधे, लसी उपलब्ध केल्या. रुग्णांसाठी तर धावपळ सुरूच होती. पिंपुडे बुद्रुक हे गाव धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा जपणारं गाव. परमपूज्य श्री नारायण बुवा महाराज आणि महाजनी महाराज या थोर संतांच्या वास्तव्यानं पावन झालेली भूमी. भैरवनाथ, गणपती, घुमाई देवी, नागेश्वर, भवानी देवी, दत्त, विठ्ठल रुक्माई मंदिर. कधी पदाधिकारी, कधी साधा कार्यकर्ता, पण याच शक्तीस्थळांसाठी सेवा अखंड ठेवली. विशेषतः विठ्ठल रुक्माई मंदिरातील अखंड हरिनाम सप्ताहातलं योगदान आजही गाव आठवतं. आणि आता या सेवेचा वारसा एका सामान्य शेतकरी कुटुंबातील महिलेकडे आलाय. ती आपली रुपाली सुधीर साळुंखे. तळागाळातील लोकांशी थेट संपर्क, महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम, शेतकरी आणि गोरगरिबांच्या प्रश्नांची जाण. ही उमेद केवळ उमेदवारी नाही, तर संघर्षातून उभी राहिलेली जबाबदारी आहे. सुधाभाऊंनी आयुष्यभर इतर उमेदवारांसाठी प्रामाणिकपणे काम केलं. सुधाभाऊंनी आयुष्यभर एक कार्यकर्ता म्हणून काम केलं. सुरेश बापू साळुंखे, रामराव तात्या साळुंखे, रामभाऊ लेंभे साहेब, पोपटराव निकम काका, कविताताई साळुंखे, अशोक आबा लेंभे, अमृत नाना जायकर, जयद्र आप्पा लेंभे, चंदू बापू निकम, जनार्दन अण्णा निकम आणि आपला माजी सभापती संजय सुरेश साळुंखे, बंडा नाना, तसेच बाळासाहेब सोळसकर, सतीश अण्णा धुमाळ, ललित मुळीक, नाना भिलारे, पुरुषोत्तम माने, विशाल शिंगटे, माजी सभापती बापूराव चव्हाण, विजू काका चव्हाण या सर्वांसाठी त्यांनी प्रत्येक निवडणुकीत निष्ठेने प्रचार केला. कधी तक्रार नाही, कधी नाराजी नाही. आज अखेर त्या निष्ठेला न्याय मिळालाय.
आयुष्यभर इतरांसाठी उभं राहिलेला कार्यकर्ता आज पहिल्यांदा स्वतःसाठी उभा आहे. ही फक्त उमेदवारी नाही, हा संघर्षाला मिळालेला सन्मान आहे. रुपाली सुधीर साळुंखे, सेवेचा पुढचा अध्याय. सुधाभाऊ आणि रुपालीताई साळुंखे म्हणजेच सेवेचा अनुभव आणि जनतेवरचा विश्वास. पडू दे ठिणगी लागू दे बनवा आई चरून फेड तू अंधार भेद उजेड पाड पहाट नवी कर